नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण कॅपॅसिटन्स या चॅप्टरचं म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट आहे. कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटन्स या पॉईंटचं सेकंड लेक्चर बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण MST-CETचे PYQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर पुढचा आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे आजचा क्वेश्चन आहे बघा. 3 capacitors each of capacitance C. 3 capacitors each of capacitance C. Okay. C and breakdown voltage is V are connected in series. The capacitance and the breakdown voltage of the series combination will be. Capacitance आणि breakdown voltage आपल्याला पाहिजे. सिरीज कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो CS इज इक्वल टू C अपॉन N. CS इज इक्वल टू C अपॉन N. इथं असे टोटल बघा इकडं C व्हॅल्यू असलेला कॅपॅसिटन्स किती जोडलेली इथं एकच मिनिट. C व्हॅल्यू असलेली कॅपॅसिटन्स किती जोडलेली इथं ओके C डिवायडेड बाय देर आर 3 कॅपॅसिटर्स C बाय 3 एक झालं तर इक्वेलंट कॅपॅसिटन्स तर C बाय 3 मिळाला आपल्याला सिरीज कॉम्बिनेशनचा. ओके द कॅपॅसिटन्स अँड द ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे बघा इकडे V इज द व्होल्टेज अक्रॉस इच कॅपॅसिटर. टोटल व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचं आहे तर टोटल व्होल्टेज आहे V इक्वेलंट इज इक्वल्स टू V प्लस V. ओके टोटल किती झालं 3V. किती झालं 3V. हे आहे आपलं फायनल आन्सर. तर ऑप्शन कुठला आहे डी ऑप्शन. ओके समजतंय. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन आहे आपला ओके तर आपला आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इनिशियली N आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आर जॉईन इन पॅरलल. पॅरललमध्ये कॅपॅसिटर जोडल्यानंतर त्यांचा कॅपॅसिटन्स होतो N इंटू C. ओके सिंगल कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपण C घेतली. ओके त्याच्यानंतर आर चार्ज टू पोटेन्शियल V. पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते. प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल V राहणार. पोटेन्शियल डिफरन्स कसे कुठं इन पॅरलल कुठलं हे इन पॅरलल कॉम्बिनेशन. CP इक्वल टू NC पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू V. प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस V एवढं पोटेन्शियल असते. ओके नाव दे आर सेपरेटेड अँड जॉईन इन सिरीजमध्ये जोडल्यानंतर CS इज इक्वल टू कॅपॅसिटन्स किती झाला C बाय N झाला आणि पोटेन्शियल डिफरन्स किती झालं तर पोटेन्शियल डिफरन्स सिरीजमध्ये काय होतंय सिरीजमध्ये जोडले तर इकडे बघा रे डायग्राम या सिरीजमध्ये तर पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येकाच्या अक्रॉस किती होतं V. सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय होतंय वाढतंय डिवाइड होतंय म्हणजे V किती झालं टोटल पोटेन्शियल डिफरन्स NV. कुठल्या कंडिशनमध्ये सिरीजमध्ये. पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स VP म्हणून त्याला आपण CP नाही आता VP. परत एकदा ऐका पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स VP. सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते CP इज इक्वल टू N इंटू V प्लस V. हे समजून घ्या आधी सोपा प्रकार आहे. बघा इकडं पोटेन्शियल डिफरन्स ऑप्शनमध्ये काय पोटेन्शियल डिफरन्स अँड टोटल एनर्जीचा बघू. टोटल एनर्जी इन पॅरललचा फॉर्म्युला हाफ इंटू CP इंटू V². CPची व्हॅल्यू किती आहे N इंटू C. हाफ इंटू हे VP आहे त्याला Vच म्हणू आपण मग CP VP². एनर्जीचा फॉर्म्युला हाफ इंटू CV². 1/2 इंटू CPची व्हॅल्यू किती आहे CP इक्वल टू NC इंटू V². इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आपल्याला एकतर आन्सर मिळालंय सिरीज मध्ये झाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स NV होतंय. ओके आणि त्याच्यानंतर एनर्जी जी आहे ते पॅरललमधली एक फाईंड केली. एनर्जी एक सिरीजमधली पण फाईंड करू. हाफ इंटू CS इंटू VS². 1/2 इंटू CS कॅपॅसिटन्स किती C बाय N. एनर्जीचा फॉर्म्युला एनर्जीची व्हॅल्यू किती ह्या पोटेन्शियलची व्हॅल्यू NV आहे NV त्याचा स्क्वेअर. ओके 1/2 इंटू C बाय N इंटू N² V². एक N कॅन्सल झाला म्हणजे किती राहिला हा 1/2. एनर्जी इन सिरीज इज इक्वल टू NCV². इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके पॅरललमधली एनर्जी सिरीजमधली एनर्जी दोन्ही केसमध्ये
एनर्जी सेम राहते. ओके, पुढचा पार्ट पोटेन्शियल डिफरन्स सिरीजमध्ये एन व्ही आलेला आहे आणि एनर्जी सेम राहते. ओके, पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स एन व्ही सिरीजमध्ये, करेक्ट आहे. एनर्जी रिमेन्स सेम, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये वेगवेगळं दिलं आहे तसंच, तर हे लक्षात ठेवायचं आहे. थिअरॉटिकल प्रश्न पण कॅल्क्युलेशन पूर्ण मॅथमॅटिकली आहे. पॉज करायचा आहे, डबल प्रश्न वाचायचा आहे, डबल सोल्युशन बघायचं. सगळं बेसिक फॉर्म्युले जे लक्षात राहत नाही, जे आठवत नाही, तर साईडला लिहून ठेवायचं, काम करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. टू कॅपॅसिटर्स 100 मायक्रोफॅरेड अँड काय काय आहे याचं 100 कॅपॅसिटर C1 कॅपॅसिटर C2 आर कनेक्टेड इन पॅरलल. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 100 मायक्रोफॅरेड इज 20. V1 is equals to 20 volt. V2 is equal to 40 volt. Common potential of the parallel combination will be. कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला, तर आधी काय करू, चार्जचा फॉर्म्युला, कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला, असा एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती, Q इक्वल टू CV, V इज इक्वल टू Q बाय C असं म्हणता येईल. पण हे काय, Q टोटल डिवायडेड बाय C पण टोटलच, Q टोटल डिवायडेड बाय C टोटल. Q म्हणजे Q टोटल Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय C1 प्लस C2, Q टोटल C टोटल. ओके, क्यूची व्हॅल्यू चार्जची व्हॅल्यू नाही दिलेली, पण कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल दिले, तर याला C1 V1 प्लस C2 V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला असं तयार होते. हे लक्षात ठेवायचं आहे. नाही आलं तर इथून सुरुवात करायची. याच्या आधी हे Q इक्वल टू CV, V इक्वल टू Q बाय C, Q टोटल आपण C टोटल, Q1 प्लस Q2 आपण C1 प्लस C2. ओके, कॉमन पोटेन्शियल V इज इक्वल्स टू C1 ची व्हॅल्यू कॅपॅसिटन्स 100 मायक्रो, मायक्रो हा शब्द लिहित नाही का, डिव्हिजनमध्ये पण मायक्रो मायक्रो कॅन्सल होईल. ओके, V1 ची व्हॅल्यू पोटेन्शियल V1 त्याच्या अक्रॉस 20 आहे, लिहा पटपट आता समजले. C2 ची व्हॅल्यू कॅपॅसिटन्स 50 मायक्रो आहे, मायक्रो लिहित नाही का, डिव्हिजनमध्ये C2 आहे, तर दोघांच्या रेशिओमध्ये मायक्रो कॉमन निघून कॅन्सल होईल. ओके, V2 ची व्हॅल्यू किती आहे 40 आहे. अरे समजते, सोपं आहे सर हे. C1 ची व्हॅल्यू 100. ओके, C2 ची व्हॅल्यू 50, मायक्रो लिहायचं असलं लिहा, कॅल्क्युलेशन वाढल. ओके, हे 2000 प्लस 2000 हे झालं टोटल 4000 बेरीज झाली. सर डायरेक्ट कसं काय, हे 2000 5 20 2000 आणि हे झालं 150. एक एक झिरो कॅन्सल झाला. 5ने डिवाइड केलं, 5 त्रिक 15, 5ने डिवाइड केलं 8 0. 80 डिवायडेड बाय 3 व्होल्ट इज द कॉमन पोटेन्शियल. 80/3 हे कॉमन पोटेन्शियल आहे. एकदम सोपे आणि साध्या भाषेत एक्सप्लेनेशन चालू आहे. कुठलाही गोंधळ आरडाओरडा न करता समजून घेण्यावरती भर द्या. कन्सेप्ट सोप्या भाषेतच समजतात. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 5 capacitors each of capacity C are connected as shown in figure. Resultant capacity between A and B is 14 microfarad. The capacity of each capacitor is. इंटरेस्टिंग आणि खूप लेंदी क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करावं लागेल प्रत्येक वेळेस, पहिला ऑप्शन ठेवायचा, चेक करायचं, दुसरा ऑप्शन ठेवायचा, चेक करायचं, तिसरा ऑप्शन ठेवायचा, चेक करायचं, चौथा ऑप्शन ठेवायचा, चेक करायचं. 14 मायक्रोफॅरेड जिथे येईल ते आन्सर झालं. किती मोठा क्वेश्चन आहे की नाही, अवघड आहे ना. चल पहिला ऑप्शन ठेवून चेक करू आणि पुन्हा चौथा एक आहे ऑप्शन. ओके, पहिल्या ऑप्शनमध्ये जर समजा मी ते 2 2 2 पॅरलमध्ये लिहिले, CP इज इक्वल टू पॅरलमध्ये 2 + 2 + 2 इज इक्वल टू किती झालं 6 आणि CS सिरीजमध्ये CC आहे C/N असा फॉर्म्युला असतो. 2/2 इज इक्वल टू किती आलं 1 आला 1. आणि हे दोघं CP आणि CS पुन्हा पॅरलमध्ये येतं, तर दोघांची ॲडिशन. ओके, CP डॅश इज इक्वल टू CP प्लस CS इज इक्वल टू 6 + 1 इज इक्वल टू किती झाला 7. नाही आलं सर, अरे पहिला ऑप्शन घेतला होता. आता फ्रॅक्शनमध्ये येतं C एक ऑप्शन लिहितो मी, परत एकदा बघा. C + C + C पॅरलमध्ये ॲडिशन होते. CP इक्वल टू C + C + C 4 + 4 + 4 इज इक्वल टू 12 झाला. ओके, दुसरं हे दोघं पण 4 4 घेतले, सिरीजमध्ये आहेत. CS इज इक्वल टू C/N. सीची व्हॅल्यू किती 4 घेतलेली आपण, डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू 2 आहे तर सिरीजमध्ये 2 इज इक्वल टू 2 आला. दोघांची ॲडिशन करा का पॅरलमध्ये, पुन्हा ह्या दोघांचा इक्वेलंट आणि ह्या दोघांचा इक्वेलंट दोघं मिळून पॅरलमध्ये झाले. आणि मग CP डॅश इज इक्वल टू 12 + 2 इज इक्वल टू 12 आणि 2 14. प्रॅक्टिस म्हणून काय करा, B आणि D पण ऑप्शन ठेवा, कॅल्क्युलेशन करा काय कॉम्बिनेशन, त्या कॉम्बिनेशनमधून B आणि Dच्या ऑप्शनचा आन्सर काय येतं ते पण प्रॅक्टिस म्हणून एक्स्ट्रा लिहून ठेवा. लिहा, सिरीज पॅरलच्या गोष्टी ज्या आहेत ते स्पीड वाढेल. तात्पुरतं करू नका अभ्यास.
परमनंट करायचा अभ्यास. ओके, सगळे ऑप्शन चेक करून बघायचे. पेपरमध्ये नाही, पेपरमध्ये काय जिथं आन्सर आलं तिथंच पॉज करायचं. ओके, लिहून घ्या. सी ऑप्शन करेक्ट आहे आपला. 14 आन्सर आलाय पाहिजे आपल्याला. 14. नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे हा पण. आता परत इथं पण तेच 7 कॅपॅसिटर्स 2 मायक्रोफॅरेड 1 2 3 4 5 कॅपॅसिटर आहेत. ओके, पॅरलमध्ये इथं पॅरलमध्ये तर एन इंटू सी असं असते. पॅरलमध्ये एन इंटू सी. एन एन म्हणजे किती कॅपॅसिटर इथं 5 आहे. इथं एकाची व्हॅल्यू किती 2 आहे. किती झाले हे 5 2 10 मायक्रोफॅरेड. व्हेरी गुड. इथं 2 आहे इथं सिरीजमध्ये 1 आणि 2. सी एस इज इक्वल टू सी बाय एन. सी म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू 2 आहे डिवायडेड बाय 2 आहे इथं 2 इज इक्वल टू 1. आता ह्यांचा इक्वॅलंट 1 आला आणि ह्यांचा इक्वॅलंट 1 आला. हे कसे झाले रे सिरीजमध्ये झाले ना. ओके, हे सगळ्यांच्या जागेवर एकच लिहिला मी कॅपॅसिटर. ओके, आणि हा सी एस इथं जर एक असा कॅपॅसिटर ड्रॉ केला आणि हा सी एस आणि हा सी पी हे दोन्ही मिळून कसे झाले सिरीजमध्ये झाले. मग आता 2 कॅपॅसिटर सिरीजमध्ये असतील तर सी एस वन इज इक्वल टू 2च कॅपॅसिटर सिरीजमध्ये असेल तर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला ॲडिशन करायचं. कॅल्क्युलेशन खतम. 10 इंटू 1 डिवायडेड बाय 10 प्लस 1. ओके, 10 डिवायडेड बाय 11 हे आपल्याला आन्सर पाहिजे. पहिल्याच ऑप्शनमध्ये क्लिअर होते. ओके, असंच प्रॅक्टिस म्हणून काय करायचं बी ऑप्शनचं आन्सर चेक करायचं. सीचं आणि डीचं काय ते आपल्याला चेक करता येईल. ते तुम्ही चेक करायचे प्रॅक्टिस म्हणून. इथे नशिबाने पहिलाच ऑप्शन आला आहे. नसता आला 10/11 नाही आला तर दुसरा ऑप्शन चेक करावा लागत होता. 4 सिरीजमध्ये 3 पॅरलमध्ये 4 पॅरलमध्ये 3 सिरीजमध्ये 3 पॅरलल 4 सिरीजमध्ये 2 पॅरलल 5 सिरीजमध्ये अशा पद्धतीने कॉम्बिनेशन दिलेलं येतं. तर त्या कॉम्बिनेशनचं कॅल्क्युलेशन करायचं ह्या मेथडनी. तर पहिल्या ऑप्शनमध्ये आले बाकीचे बी तुम्ही आन्सर चेक करू शकता प्रॅक्टिस म्हणून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. हा पण थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. 5 कॅपॅसिटर्स इच ऑफ कॅपॅसिटन्स सी आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. द रेशिओ ऑफ इक्वेलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड आर. पहिल्यांदा पी आणि आर मधला पाहिजे आणि इक्वेलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू. पी आणि क्यू मधला एक पाहिजे. पी आणि आर पी आणि आर पी आणि आर या दोघांच्या मधला इक्वेलंट कॅपॅसिटन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर कॅपॅसिटन्स पी आणि आर मधला पाहिजे. इकडच्या साईडने कॅल्क्युलेशन करता येईल, इकडच्या साईडने कॅल्क्युलेशन करता येईल. ह्या दोन्हीच्या मध्ये अशी बॅटरी जोडायची. हा एक पार्ट झाला. ओके, पी आणि आरच्या मधला फाइंड करायला. हे दोघं सिरीजमध्ये इथं मी रफ करतोय कॅल्क्युलेशन. हे सिरीजमध्ये असतील. कॅपॅसिटी सी 2 इथं C/2. हे तिघं सिरीजमध्ये आहेत. कॅपॅसिटी C/3. C/2 आणि C/3 त्यांचा इक्वेलंट 1 येईल. C/2 अँड C/3 आर कसे पॅरलल झाले. कसे पॅरललमध्ये आले. ओके, आता हे पॅरललमध्ये असेल तर डायरेक्ट ॲडिशन C/2 प्लस C/3 ॲडिशन 3C प्लस 2C डिवायडेड बाय 3 2 6. CP इज इक्वल टू 5C डिवायडेड बाय 6. ह्याला इक्वेशन नंबर 1 आलं. हे पी आणि आर मधला आन्सर आहे. CPR पॅरल कॉम्बिनेशन बिटवीन पी अँड आर. एक पार्ट संपला. तुम्ही डायग्राम ड्रॉ करायची. का सांगतोय मी आता रफ करणार आहे. कसं सर ड्रॉ करा डायग्राम. चला 2 वेगवेगळे डायग्राम ड्रॉ करायचे. तर पॉज घेतोय. चला तुम्ही पॉज घ्यायचा, व्हिडिओ पॉज करायचा. ओके, इंटरेस्टिंग आहे. पुढचा पार्ट असा आहे. तर मी एवढं आता रफ केलं आणि जेवढ्या पार्टमधले विचारले तेवढ्या पार्टमध्ये परत आणखीन कॅल्क्युलेशन करतो. बघा रे आता लक्ष द्या. पी आणि क्यू इथं या दोन्हीच्या मध्ये अशी एक बॅटरी जोडायची. झालं. हा कॅपॅसिटर सी आहे. हे कॅपॅसिटर सिरीजमध्ये आहेत. किती इथं सिरीजमध्ये 1 2 3 4 C/n C/4. सी आणि C/4 C/4 4च्या जागेवर 1 घेतला. हा सी आणि C/4 अपोजिटला येतात. अपोजिटला येते हा सिंगल घ्यायचा आणि हे कसे झाले पॅरललमध्ये परत. कोण कोण सी अँड C/4 आर पॅरलल. मग पॅरलल कॉम्बिनेशन कोणाकोणामधलं CPQ मधलं. सी कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू मधला इक्वॅलंट कॅपॅसिटन्स C प्लस C/4 किती झालं आहे 4C प्लस 5C डिवायडेड बाय 4. ओके, कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू. ही इक्वेशन नंबर 2. ह्या दोघांचा काय विचारलं आपल्याला रेशिओ विचारला. CPR डिवाइड बाय CPQ. CPR डिवायडेड बाय CPQ.
करा कॅल्क्युलेशन पटपट. 5c डिवाइड बाय 6. ओके. डिवाइडेड बाय 5c डिवाइडेड बाय 4. व्हेरी गुड. 5c कॅन्सल. 4 न्यूमरेटरला 4/6 आला, 2/3 आला. आणखीन काय पाहिजे? काय नाही सर, 2/3 बरोबर आहे आन्सर. लिहून घ्या. एकंदरीत सोपा प्रश्न होता, पण एकाच डायग्राममध्ये कॅल्क्युलेशन वेगवेगळे करावं लागले. वेगवेगळ्या 2 डायग्राम ड्रॉ करायच्या. पहिल्या कंडिशनमध्ये एक वेगळी डायग्राम, दुसऱ्या कंडिशनमधली वेगळी डायग्राम. हीच डायग्राम, पण फक्त कोणाच्या मधला कॅपॅसिटन्स फाईंड करायचं, त्याच्यासाठी 2 डायग्राम वेगवेगळ्या ड्रॉ करा. ओके, चला लिहून घ्या. प्रश्न सोपे आहेत ना सर? आता कॅल्क्युलेशन समजायला लागले. हे पण बघा, लक्ष द्या सर. लक्ष आहे कुठं? गणितावर लक्ष द्या. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द 4 मायक्रोफॅरेड. कोणता आता ह्या दोन्हीपैकी? हितला कुठला बी घ्या, दोन्हीमध्ये सेमच येणार आहे आन्सर. 4 मायक्रोफॅरेड हितला पोटेन्शियल डिफरन्स गोल केला आहे, त्यातला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी हे दोघं पॅरलमध्ये आहेत. तर CP इज इक्वल टू किती आला? 2 + 4 इज इक्वल टू किती आला? हा 6 मायक्रोफॅरेड आला. डायग्राम ड्रॉ करतो आणखीन एकदा. ओके, हा 4, हा 6, हा 4, हा 6 आणि बॅटरी 9 व्होल्टची 6-4 सिरीजमध्ये. CS इज इक्वल टू 2 कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये असेल तर काय करायचं? न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन, 4 × 6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला ॲडिशन, 4 + 6 24 डिवायडेड बाय 10. CS इज इक्वल टू 2.4. समजलं ना? सोपं आहे. नेक्स्ट पार्ट. आता CS ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स मिळाला. तो मी एक सिंगल काय केलं, सिंगल डायग्राम छोटीशी ड्रॉ करतो. हा एक कॅपॅसिटन्स, ही बॅटरी. ओके, आता बॅटरीमधून आलेला टोटल चार्ज जो आहे तो आपल्याला फाइंड करता येईल. ही आहे 2.4. तर टोटल चार्ज Q इज इक्वल टू CS × V. Q इज इक्वल टू बॅटरीमधून आलेला टोटल चार्ज. CS ची व्हॅल्यू आहे 2.4 × V. 9 आहे, 9. व्हेरी गुड. 2.4 × 9 एवढा चार्ज आला. मग इथं पण किती राहील चार्ज? 2.4 × 9 एवढा चार्ज इथं असेल. आणि इथं पण 2.4 × 9 एवढा चार्ज असेल. सिरीजमध्ये चार्ज सेम राहते, गुणाकार करत बसू नका. चार्ज सिरीजमध्ये सेम असतो. म्हणजे किती? इथं ही काय आहे? 4च्या अक्रॉसचा चार्ज, 4 वरचा चार्ज पण 2.4 × 9, 6 वरचा पण चार्ज 2.4 × 9. आता विचारलंय काय? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 4. पोटेन्शियल डिवाइड होते सिरीजमध्ये, पोटेन्शियल डिवाइड होते. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला Q इक्वल टू CV. ओके, Q इज इक्वल टू C1 V1. चार्ज कॉन्स्टंट आहे. C1 V1 फाइंड करायचं. Q ची व्हॅल्यू आहे 2.4 × 9 इज इक्वल टू C1 ची व्हॅल्यू आहे 4 × V1. V1 फाइंड करायचं. हिथलं पोटेन्शियल फाइंड करायचं. इथं V1 आहे, इथं V2 आहे. करा. फॉर्म्युला तर सोपंच वापरायला लागलोय मी. ह्या टाईपचे प्रश्न क्लिअर करा बघा. हां, 4 डिवाइड करा. 4 4 × 24, 4 × 24. V1 इज इक्वल टू 9 × 0.6, 9 × 54, 5.4 व्होल्ट. 5.4 व्होल्ट इज द आन्सर. करेक्ट आहे. इकडं जर विचारलं असतं तर हे वेगळं येणार आहे आन्सर. 9 मधून सबट्रॅक्ट करा. इकडे मिळते पोटेन्शियल दोघांच्या अक्रॉस सेम राहणार आहे पॅरलमध्ये. इकडे सेम राहते. म्हणजे किती राहतं ते? 9 मधून 5.4 सबट्रॅक्टला 3.6 येईल. ऑप्शन नाही तसा नाही. ओके, 3.6 असतं तर मग कन्फ्युजन होतं सर. कन्फ्युजनच होतं. रॉंग क्वेश्चन होता. कुठल्या चार्ज अक्रॉस माहीत नाही. लिहून घ्या हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. Voltage between the plates of parallel plate capacitor of capacity 1 microfarad is charging at the rate of अरे हा डिस्प्लेसमेंट करंट वगैरे हे जे क्वेश्चन्स आहेत आपण अल्टरनेटिंग करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या चॅप्टर्समध्ये बघू. मॅग्नेटिक फील्ड्स रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये कंटिन्यू करू आपण. ओके, तोपर्यंत ह्याला पॉज देऊ आपण. त्या चॅप्टरमध्ये होतील आपले. नेक्स्ट, the graph shows the variation of voltage V across the plates of parallel plate capacitor A and B versus increase of charge Q. Okay, potential versus charge.
हा अँगल जो आहे तो बीचा आहे, हा अँगल आहे तो एचा आहे, बीचा अँगल जास्त आहे म्हणजेच बीचा स्लोप जास्त आहे. स्लोपचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा इक्वल टू कसं सर वाय कोऑर्डिनेट डिवायडेड बाय एक्स कोऑर्डिनेट म्हणजे स्लोप असतो. ओके, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 स्लोपचा फॉर्म्युला आहे यम म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय क्यू, व्ही बाय क्यू. ओके, आता इथं स्लोप कोणाचा जास्त आहे, बीचा जास्त आहे. स्लोप कोणाचा कमी, एचा कमी आहे. त्याचं बघू पुढं. आपले विचारले काय काय विचारले, कॅपॅसिटी विचारली. ऑप्शनमध्ये बघितलं तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला क्यू इक्वल टू सी व्ही. ओके, आपल्याला व्ही बाय क्यू जर घेतलं, मी व्ही बाय क्यू जर घेतलं डिवायडेड बाय सी, व्ही बाय क्यू इज इक्वल टू सी, व्ही बाय क्यू इक्वल टू सी म्हणजेच 1/c इज इक्वल टू टॅन थिटा. याला इक्वेशन नंबर काय करू, आपल्याला स्लोपच्या फॉर्ममध्ये जातो मी, स्लोपच्या फॉर्ममध्ये. याला एक इक्वेशन 1 नाव दिलं, ह्याला इक्वेशन 2 नाव दिलं. म्हणजेच नीट बघा आता काय म्हणतोय, टॅन थिटा इज इक्वल्स टू 1/c. थीटा आणि सी इनवर्स प्रपोर्शनमध्ये. थीटा ज्याच्या जास्त आहे त्याची कॅपॅसिटी कमी आहे, थीटा ज्याचा कमी त्याची कॅपॅसिटी जास्त. बीची कॅपॅसिटी थीटा ऑफ बी, अँगल बीचा जास्त आहे कॅपॅसिटी कमी, म्हणजेच अँगल एचा कमी आहे त्याची कॅपॅसिटी जास्त. कॅपॅसिटी ऑफ ए ज्याचा अँगल कमी त्याची कॅपॅसिटी जास्त. कॅपॅसिटी ऑफ ए इज मोर अँड बी इज लेस. आहे कुठला, कॅपॅसिटी ऑफ ए इज हायर देन बी. हे लक्षात घ्यायचं आहे सगळं. ओके, थोडासा वेगळा प्रश्न होता, चॅलेंजिंग प्रश्न होता, डोक्याला दिमागाला असं एकदम टच करून जाणार होता प्रश्न. ओके, लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अर्थ इज अज्युम्ड टू बी अ चार्ज कंडक्टिंग स्पेअर. चार्ज कंडक्टिंग स्पेअर दिलेला असेल तर पुढं काय असते बघा. वॉल्यूम व्ही अँड सरफेस एरिया ए capacitance of charge pair, capacitance of a charged sphere C is equal to 4 pi epsilon naught into R असा एक फॉर्म्युला होता, असं लिहून दिला आहे. फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. आता इथं तर काही दिसत नाही तसं 2/8 V/A सगळे ऑप्शनमध्ये दिसायला लागले. स्पेअरचं V/A ची व्हॅल्यू काय आहे ती आपण बघू आणि इथं काय रिप्लेस करता येईल 4 pi epsilon naught R मध्ये ते बघू. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 इंटू पाय आर क्यूब डिवायडेड बाय एरिया 4 pi r स्क्वेअर. व्हेरी गुड. 4 pi कॅन्सल, आर स्क्वेअर एक आर कॅन्सल झाला. व्ही अपॉन ए इज इक्वल्स टू R/3. ओके, आता इथं आर व्हॅल्यू आहे जी रिप्लेस करता येईल. 3 इकडे जर आणला 3 टाइम्स V/A इज इक्वल्स टू आर. ही व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर आपला ऑप्शन तयार होतोय. सी इज इक्वल टू 4 pi epsilon naught इंटू आर व्हॅल्यू आहे 3V/A. सी इज इक्वल टू 12 pi epsilon naught इंटू V/A. 12 pi epsilon naught इंटू V/A. सोपा प्रश्न होता, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला त्या प्रश्नामध्ये, पण सोप्या पद्धतीने सोडवला आपण त्याला पण. ओके, लक्षात ठेवायचं मेथड काहीतरी वेगळं यूज केले ते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आधी. स्पेरिकल कॅपॅसिटर असेल आणि स्पेरिकल कंडक्टर असेल, कॅपॅसिटी वेगवेगळी. स्पेरिकल कॅपॅसिटर म्हणजे डबल रेडियस असते 4 pi epsilon naught इंटू AB डिवायडेड बाय B मायनस A. आणि कंडक्टर असेल सिंगल चार्ज कंडक्टर असेल तर 4 pi epsilon naught R. नेक्स्ट, 2 identical metal plates are given charge Q1 and Q2 respectively if they are now brought close together to form parallel plate capacitor. ओके, दोन पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मधलं इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. कसं, डायरेक्ट नाही तर कसं असतंय, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट मायनस सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. एक प्लस चार्ज असते, प्लस सरफेस चार्ज डेन्सिटी असते, तर सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट म्हणू त्याला. ओके, बघा इकडे दोन पॅरलल प्लेट घेतल्या अशा, एकावरची कॅपॅसिटी प्लस सिग्मा आहे, दुसऱ्याची मायनस सिग्मा असते. ओके, आणि याच्यामध्ये एकावरती पॉझिटिव्ह चार्ज ठेवलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे Q1 आणि दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज ठेवलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू वेगळी आहे Q2 Q1 असं दिलेलं आता. आणि दोन्ही पण
आयडेंटिकल मेटल प्लेट्स गिवन चार्ज Q1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीच दिलेलं नाही इथं. ओके, प्लसच आहे दोन्ही पण, मग प्लसच घेऊ. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच दिलेलं नाही तर कशाला टेन्शन घेता, मनाने काहीतरी करायचा प्रयत्न करायचा नाही. ओके, प्लस सिग्मा 1 प्लस सिग्मा 2. ओके, चार्ज प्लसच घेतलेला आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर फक्त कशामध्ये चार्जच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत तर तिथं डिफरन्स केलेला आहे. असू द्या. आता इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोन्हीच्या मध्ये किती असते, तर इलेक्ट्रिक फील्ड E इक्वल टू मोठ्या इलेक्ट्रिक फील्डमधून छोटं इलेक्ट्रिक फील्ड सबट्रॅक्ट करायचं. सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट मायनस सिग्मा 1 डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट. सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट दोन्हीच्या मधलं सबट्रॅक्शन एवढं इलेक्ट्रिक फील्ड असते. तर E इक्वल टू सिग्मा म्हणजे काय असते, चार्ज पर युनिट एरिया. Q2 कोणतं घ्यायचं, स्मॉल Q2 डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट मायनस स्मॉल Q1. नाही काय मग, Q2 अपॉन 2 इप्सिलॉन नॉट ए. परत एकदा ऐका, सिग्मा इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया क्यू बाय ए लिहिला, 2 इप्सिलॉन नॉट आहे तसं लिहिला. सिग्मा 1 चार्ज पर युनिट एरिया 2 आहे तसंच लिहिला, चार्ज पर युनिट एरिया इंटू इप्सिलॉन नॉट. ओके, आता दुसरा पार्ट आपल्याला काय आहे, तर E इज इक्वल टू कॉमन काय निघतंय, कॉमन घेतला पार्ट काय निघतंय, Q2 मायनस Q1 तर आहे तसंच ठेवला, 2A इप्सिलॉन नॉट डिव्हिजनमध्ये कॉमन निघते 1/2A इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q2 मायनस Q1 हे ब्रॅकेटमध्ये ठेवलं. नेक्स्ट ईचा फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स विचारलंय तर E इक्वल टू V/D इज इक्वल्स टू 1/2A इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q2 मायनस Q1. ओके, D ची व्हॅल्यू काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल तिकडं, बघू आपण त्याचं काय होतं ते. D ची व्हॅल्यू तिकडं मल्टिप्लिकेशनमध्ये नेली, काय होते बघा रे. V इज इक्वल्स टू D डिवायडेड बाय 2A इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q2 मायनस Q1. कॅल्क्युलेशन करत राहू, फक्त आपल्याला ऑप्शनकडे जायचंय. आता V तर मिळाले आपल्याला, ह्याचं काय होतं ते बघू. D डिव्हिजनमध्ये जाईल, V इज इक्वल्स टू 1/2A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटरला आणि इन ब्रॅकेट Q2 मायनस Q1. A इप्सिलॉन नॉट बाय D ची व्हॅल्यू काय असते, C कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे, C इक्वल टू A इप्सिलॉन नॉट बाय D. V इज इक्वल्स टू 1/2C इन ब्रॅकेट Q2 मायनस Q1 बाय 2C Q1 ग्रेटर दिले ना, नो प्रॉब्लेम. जी व्हॅल्यू ग्रेटर दिलेली त्यातून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करता येईल. आपण काय केलं, Q2 मोठी कन्सिडर केली, हे वाचल्यानंतर क्लिअर होते. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. Q1 मायनस Q2 डिवाइड बाय 2C E1 मायनस E2 केलं, इथं सिग्मा आपण काही नाही बदल करायचा आहे असं लिहा. आन्सर तर आहे तिथं मॉडमध्ये लिहिले म्हणायचं. ओके, चला नेक्स्ट. कॅपॅसिटर ऑफ अननोन कॅपॅसिटी इज कनेक्टेड अक्रॉस बॅटरी ऑफ व्होल्ट V चार्ज टुवर्ड इज Q कुलॉम. वेन पोटेन्शियल अक्रॉस द कॅपॅसिटर इज रिड्युस्ड बाय, पोटेन्शियल कमी केले, पहिलं V होतं ते V मायनस V1 झालं, कमी झालं तेवढ्याने. द चार्ज स्टोर्ड इन बिकम्स Q1, द पोटेन्शियल V इज. ह्या दोन्ही कंडिशनमध्ये कॅपॅसिटर सेम ठेवलेला आहे. कॅपॅसिटर सेम ठेवला म्हणजे कॅपॅसिटी सेम ठेवलेली आहे. तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असा बघू आपण, Q इज इक्वल टू CV आहे, तर C इज इक्वल टू Q बाय V. इक्वेशन नंबर 1 नव्हते पहिल्या कंडिशनमध्ये. बघा इकडं पोटेन्शियल V आहे, चार्ज Q आहे, Q बाय V म्हणजे कॅपॅसिटी मिळाली. दुसऱ्या कंडिशनमध्ये सेम कॅपॅसिटर ठेवलेला आहे, चार्ज बदललाय Q1 आणि पोटेन्शियल पण बदललंय, रिड्युस्ड बाय V1. इनिशियल व्हॅल्यू V होती, त्यातून V1 कमी केली म्हणजेच V मायनस V1. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. लेफ्ट साईड सेम आहे, राईट साईड इक्वल घ्या. Q अपॉन V इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय V मायनस V1. विचारले काय, पोटेन्शियल V ची व्हॅल्यू विचारली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि कॅल्क्युलेशन करा, V ची व्हॅल्यू वेगळी काढू आपण. QV मायनस QV1 इक्वल टू V इंटू Q1. ओके, V ची व्हॅल्यू एका साईडला, QV मायनस V इंटू Q1 इज इक्वल टू QV1. V कॉमन घेतला,
Q minus Q1 is equals to QV1. V is equals to Q into V1 divided by Q minus Q1. हे असं काहीतरी विचित्र तयार होते, पण कंडिशनमध्ये तेच आहे. QV1 Q मायनस Q1. कधी का लिहिलं हे असं? कॅपॅसिटर सेम ठेवलेला आहे, तर कॅपॅसिटन्स त्याचा सेम राहणार. सी दोन्ही वेळेस व्हॅल्यू सी एवढी कॉन्स्टंट राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पण प्रश्न वाचायचा भरपूर वेळा. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट, 3 condensers of capacity C1, C2, C3 are connected in series with the source of V. The potential across the 3 condensers are in the ratio. कुठल्या कंडिशनमध्ये येतं? सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये पोटेन्शियल डिवाइड होते म्हणजे किती असते ते बघू आपण. Q इज इक्वल टू CV, यातून V इज इक्वल टू Q बाय C. सिरीजमध्ये चार्ज सेम राहते, पोटेन्शियल वेगवेगळे येते. मग बघा इकडं, potentials across 3 condensers formula दी V1 is equal to Q by C1, V2 is equal to Q by C2, V3 is equal to Q by C3. का? सिरीज मध्ये चार्ज सेम राहतंय, पोटेन्शियल वेगवेगळे येतंय, घेतलं आपण ते, आणि ह्यांचा रेशिओ विचारला. V1 is to V2 is to V3 is equal to Q by C1 is to Q by C2 Q by C3. या तिघांचा रेशिओ विचारलेला आहे. तिघांमध्ये Q कॉमन निघून कॅन्सल होते, तर राहते 1 बाय C1 अपॉन 1 बाय C2 अपॉन 1 बाय C3. 1 बाय C1 1 बाय C2 1 बाय C3. हे आहे आपलं आन्सर. सोपं आहे ना? अरे सोपं आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये. चल नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आहे, चार्ज ऑन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी C, चार्ज Q आहे आणि कॅपॅसिटी C आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन टू प्लेट्स इज सेपरेटेड बाय डिस्टन्स. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, दोन प्लेट जर असतील, एकावरती पॉझिटिव्ह एकावरती निगेटिव्ह चार्ज असेल, तर सिग्मा डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट हा इक्विव्हॅलंट इनसाइडचा कॅपॅसिटर इन बिटवीन प्लेटचा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, ए इप्सिलॉन नॉट आहे का कुठं? Q बाय Q आहे सगळ्या ठिकाणी. CT आणले, CT टी 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 काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स इज T. ओके, मग आता हे आणण्यासाठी कॅपॅसिटी दिसते आपल्याला, तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला C इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला यूज करायला लागला. C इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय टी. कुठल्याच ऑप्शनमध्ये ए इप्सिलॉन नॉट दिसत नाही. ए इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपण काय करू, इथून मल्टिप्लिकेशनमध्ये आणलं ही टी, तर तिथं तयार होती. म्हणजे काय तयार होती? CT इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट. ए इप्सिलॉन नॉटच्या जागेवर CT लिहिलं. E इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉटच्या जागेवर CT. फॉर्म्युले बघा रे परत. फॉर्म्युले एकदम बेसिक लेवलचे सगळे फॉर्म्युले परफेक्ट माहीत पाहिजेत, आणि तुम्हाला कुठल्याही फॉर्म्युला कुठल्याही कन्व्हर्जनमध्ये करता आलं पाहिजे, कुठल्या फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. बघा इकडं, इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू पॅरलल प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. ई इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू चार्ज पर युनिट एरिया इंटू इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट कुठल्याच ऑप्शनमध्ये नाही. C आहे, C म्हणजे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला, पॅरलल प्लेटचं कॅपॅसिटरचा फॉर्म्युला ए इप्सिलॉन नॉट बाय डी. ओके, ए इप्सिलॉन नॉट बाय टी, डीची व्हॅल्यू टी लिहिली, आणि CT आणला इकडं, तर CT इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट, इप्सिलॉन नॉटच्या जागेवर CT. चला लिहा, काही अवघड नाही. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द व्होल्टेज. इथे एक थोडा फॉर्म्युला वेगळा आहे. एक व्होल्टेज V1 आहे, V2 आहे, त्याचं वर्क डन W आहे. नेक्स्ट V3 आहे, V4 आहे, त्याचं वर्क डन विचारलेलं आपल्याला किती असेल ते. वर्क डन W2 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू फॉर्म्युला. वर्क डनचा फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स असेल, पोटेन्शियल चेंज होत असेल, तर हाफ इंटू C इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो? हाफ CV स्क्वेअर. मग त्या दोघांमधला डिफरन्स घेतला, पोटेन्शियल वेगवेगळा असेल तर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, त्या पोटेन्शियल डिफरन्स नाही, फॉर्म्युल्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स कसा होतो तयार? हाफ इंटू C V2 स्क्वेअर मायनस हाफ इंटू C V1 स्क्वेअर. हाफ C कॉमन घेतला तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. वर्क डन W2 इज इक्वल टू हाफ इंटू C इंटू फॉर्म्युला आहे W4 स्क्वेअर W4 नाही, V4 स्क्वेअर मायनस V3 स्क्वेअर डिवायडेड बाय
1/2 into C in bracket V2 square minus V1 square. Okay, 1/2 C, 1/2 C cancel झाला. W2 divided by W1 is equals to V4 15 आहे त्याचा वर्ग आहे मायनस V3 10 आहे त्याचा वर्ग डिवायडेड बाय 5 to 10 म्हणजेच V2 10 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. सगळे पोटेन्शियल दिसते त्यांचा स्क्वेअर आणि सबट्रॅक्शन. ओके, 15चा वर्ग 225 मायनस 10चा 100 100 वजा 5चा 25 हे आलं 125 हे आलं 75 25 भाग झाला 25 5 86 25 3 75 3 1 3 1.66 1.66 ऑप्शन डी आहे. ओके, W2 अपॉन W1 इक्वल टू 1.66 टाइम्स. ओके, समजलं? सोपं आहे, कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे. Parallel plate capacitor of capacitance C is connected to a battery and charged to a potential of V. Another capacitance of capacitance 3C similarly charged to potential difference 3V. Charging battery is then disconnected and the capacitors are connected in parallel. CP is equal to C plus 3C. हा C आहे आणि हा 3C आहे. किती झालं? 4C झालं. ओके, पोटेन्शियल इनिशियल आहे V, फायनल आहे 3V. इथं पॅरलमध्ये आहे तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला VP इज इक्वल टू 3V सबट्रॅक्शन घ्यायचं 3V मायनस V किती आला 2V आला. देन फायनल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन एनर्जी U इज इक्वल टू हाफ इंटू CP VP स्क्वेअर 1/2 इंटू CP ची व्हॅल्यू आहे 4C इंटू VP ची व्हॅल्यू आहे 2V ब्रॅकेट स्क्वेअर 2C इंटू 2चा वर्ग 4V स्क्वेअर 4 2 8 CV स्क्वेअर 4 2 8 CV स्क्वेअर. किती प्रश्न दिलाय लांबलचक. फायनल एनर्जी विचारली तर फायनलच कंडिशन बघायची. फायनल कंडिशनमध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आणि इक्विव्हॅलंट पोटेन्शियल दोनच व्हॅल्यूची गरज आहे. हाफ CV स्क्वेअर फॉर्म्युला. ओके, लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 32. Potential difference that must be applied across the series and parallel combination. Series and parallel combination of 4 identical capacitors is such that energy stored in them becomes same. Series and parallel combination मध्ये ratio of potential difference in series and parallel combination is. तर सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आधी बघावं लागेल. 4 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आहेत C/N C/4 एक झालं. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स इज VS एक झाला पार्ट. पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स VP आणि कॅपॅसिटन्स पॅरलमधला N इंटू C इज इक्वल टू 4 इंटू C. ह्या व्हॅल्यू आधी कळायला पाहिजे. सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आधी घ्यायचा. पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स घेतला. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये डिवायडेशन होते, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये मल्टिप्लिकेशन होते आणि त्यांचे पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर केले जे आपल्याला फाइंड करायचे. तर सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स VS घेतला, पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स VP घेतला. ओके, आणि नेक्स्ट आहे रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पण त्याच्या आधी कंडिशन काय दिलेली दॅट एनर्जी स्टोअर्ड इन देम बिकम्स सेम. सिरीज आणि पॅरलमध्ये एनर्जी सेम येते. Energy in series equal to energy in parallel half CV square. Half into CV square is equal to half CV square. फरक काय आहे? हे सिरीजसाठी आहे आणि हे पॅरलसाठी आहे. 1/2 1/2 कॅन्सल झाला. CS CV स्क्वेअर CS ची व्हॅल्यू काय आहे बघा तिथं C/4 ओके इंटू VS स्क्वेअर इज इक्वल टू CP ची व्हॅल्यू काय 4 इंटू C इंटू VP स्क्वेअर. आपल्याला सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन मधलं पोटेन्शियल डिफरन्सचा रेशिओ फाइंड करायचा आहे. तर VS स्क्वेअर डिवाइड बाय VP स्क्वेअर जर केला VS स्क्वेअर डिवाइडेड बाय VP स्क्वेअर इज इक्वल्स टू 4C. C/4 आहे त्याचा 4/C होईल. मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन C कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचं VS डिवाइडेड बाय VP इज इक्वल टू 4 × 16चा स्क्वेअर रूट 4 येईल 4/1.
आन्सर आहे. 4 × 4 16चं स्क्वेअर रूट 4/1 स्क्वेअर रूट घेतलं. VS/VP आपल्याला पाहिजे. स्क्वेअरमध्ये आहेत ते. ओके. प्रश्न सोपा होता. काय लिहायचे, सुरुवात कुठून करायची, सिरीज पॅरलल हे जे शब्द आहेत त्या शब्दांचं मॅथमॅटिकली कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. एनर्जी असेल, कॅपॅसिटन्स असेल, पोटेन्शियल डिफरन्स आहे, काय दिलंय त्याच्यासाठी मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन करावं लागते. ह्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे. ओके. हा फॉर्म्युला तुम्ही काय करा, होमवर्कसाठी लिहून घ्या. होमवर्कसाठी सोडवा. नाही सुटला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं सोल्युशन टाकतो. पण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ऑप्शन पाठ करू नका. दिलेल्या कंडिशनमध्ये कॉमन पोटेन्शियल वगैरे घ्यावं लागेल. काय काय आहे बघा त्याच्यानुसार. ओके. नेक्स्ट, series combination of N1 capacitors, each value C1 charged by a source of potential difference 6V CS is equal to C by N. एकाची व्हॅल्यू C1 आहे, कॅपॅसिटर नंबर किती तर N1 आहे आणि पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आहे VS इज इक्वल टू 6 व्होल्ट. एक पार्ट संपला. सिरीज कॉम्बिनेशनचं बघा, मी काय म्हणलो होतं, जसं दिलंय तसं मॅथमॅटिकली लिहायचं. पॅरलल कॉम्बिनेशन CP इज इक्वल टू N2 capacitors each of value C2. CP इक्वल टू N इंटू C. ओके. तर त्याला N2 इंटू C2 नाव दिलं. का? NC मल्टिप्लिकेशन असते आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे 2V. पोटेन्शियल इन पॅरलल इज इक्वल्स टू 2V. एवढं दिलेलं आपल्याला डेटा. त्याच्यानंतर टोटल एनर्जी बोथ कॉम्बिनेशन इज सेम. एनर्जी इन सिरीज इज इक्वल टू एनर्जी इन पॅरलल. सेम टाईपचा क्वेश्चन वाटते जवळपास. एनर्जीचा फॉर्म्युला हाफ इंटू CV स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू CV स्क्वेअर. पण ही जी आहे ते सिरीज कॉम्बिनेशनची आहे आणि ही जी आहे ते पॅरलल कॉम्बिनेशनची आहे. हाफ हाफ कॅन्सल झाला. व्हेरी गुड. CSची व्हॅल्यू आहे C1 डिवायडेड बाय N1 इंटू VS स्क्वेअर. 6चा वर्ग 36 आहे आणि त्याचा स्क्वेअर V स्क्वेअर 36 V स्क्वेअर. VSची व्हॅल्यू ओके इज इक्वल टू CPची व्हॅल्यू आहे N2 इंटू C2. VPची व्हॅल्यू 2V आहे, त्याचा स्क्वेअर आहे 4V स्क्वेअर. सेम व्हॅल्यू तर काय दिसते तर V स्क्वेअरच दिसतंय. कॅन्सल आउट. ओके. विचारले काय, व्हॅल्यू ऑफ C2ची व्हॅल्यू फाईंड करायची. बाकीच्या ह्या डिव्हिजनमध्ये आणल्या. काय 36. थोडंसं मी काय करतो साईडला लिहितो. आता तिकडं स्पेस आहे आपल्याकडं, सफिशियंट स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये लिहितो. C2 फाईंड करायचा आहे. C2 राईट साईडला तसंच ठेवला इज इक्वल टू 36 इंटू C1 डिवायडेड बाय N1. ओके. N2 आणि 4 मल्टिप्लिकेशनमध्ये होते, डिव्हिजनमध्ये आले. N2 आणि 4 मल्टिप्लिकेशनमध्ये ते डिव्हिजनमध्ये आले. 4 9 36. C2 इज इक्वल टू 9 C1 डिवायडेड बाय N1 इंटू N2. 9 C1 डिवाइडेड बाय N1 इंटू N2 आहे का ऑप्शन? आहे रे. कळतंय का? लिहून घ्या. हे पण प्रश्न सोपा प्रश्न, सिमिलर टाईपचा प्रश्न आहे. प्रश्न रिपीट होत आहेत थोडे थोडे, पण चॅलेंजिंग आहे. तर कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट. संपलेत प्रश्न आजचे. तर आज आपण इथं आजचं लेक्चर इथं स्टॉप करू. बऱ्यापैकी 20-21 प्रश्न आपण सोडवले आहेत. तर हेच सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे आहेत आणि आपले व्हिडिओ जे आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं. शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, कमेंट आणि लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू.